नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. जालना बाजारात वांग्याची आवक घटल्यानं वांगे महागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सध्या बाजारात 60 रुपये प्रति किलोने वांग्याची विक्री होतीये. दरम्यान वांग्याला बाजारात चांगला भाव मिळत असल्यानं शेतकरी समाधानी आहेत. मात्र नागरिकांच्या खिशाला कात्री बसतीये. कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेड आणि NCCF मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असतो. या संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी तसेच फेडरेशनचे प्रमुख मिळून सरकारी तिजोरीवर डल्ला मारतायत. या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे म्हटलंय. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे. 23 एप्रिल पर्यंत 181 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी 166 कोटी 64 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत, तर 14 कोटी 40 लाख रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे, असे कृषी विभागानं सांगितलंय. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या तिन्ही मंत्र्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या. सक्तीची कर्ज वसुली नको, शेतकऱ्यांना कर्ज भरावे लागेल, मात्र सवलती देऊन सरळ व्याज लावण्यात यावं अशी सूचना देण्यात आली आहे. भूमी अभिलेख विभागानं निमताना मोजणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता प्रथम मोजणी अपील आणि द्वितीय मोजणी अपील यांची कार्यपद्धती अधिक स्पष्ट करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन 2024च्या खरीप हंगामासाठी पीक विमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून अनुदान मिळवण्यासाठी सोडत पद्धत रद्द करण्यात आली असली तरी महाडीबीटीत प्रलंबित राहिलेल्या 44 लाख अर्जांची वैधता कायम राहील असा महत्त्वपूर्ण निर्णय कृषी विभागाने घेतलाय. 2024-25 या आर्थिक वर्षात देशातील खत विक्रीत 9.2% वाढ झाली असून युरिया, MOP आणि संयुक्त खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढले असून आयातीत घट झाली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.